तीर्थांची माय माझी रेणुका माऊली. हाके सरशी खाई खाई वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी माझी रेणुका माऊली. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. या देवी सर्वभूतेषु सुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व देवी भक्तांना आमचा सादर जय जगदंबा. जेव्हा आपण एखादे पुस्तक एकाग्र चित्ताने वाचत असतो तेव्हा त्या पुस्तकामध्ये घडणाऱ्या घटनांचे दृश्य आपल्या मनात तयार होते आणि त्या घटना जणू काही आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे असेच आपल्याला वाटते. आपले दीपक व एकता माहुरून येताना रेणुका महात्म्य हे पुस्तक घेऊन आले. एकताला फार इच्छा झाली की हे महात्म्य काय आहे हे आपण जाणून घेऊयात व दीपक व एकताने पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. पुस्तक वाचत असताना सर्व चित्र एकताच्या व दीपकच्या डोळ्यासमोर उभे राहायला लागले. महाभारत संपलेलं आहे. युधिष्ठिर आपल्या पांडवांसोबत आपल्या बंधूंसोबत राजमहालात परत आले आहेत, परंतु ते फार विचलित आहेत कारण त्यांच्या हातून त्यांच्या स्वकीयांचा नाश झालेला आहे आणि हे फार मोठे पातक त्यांच्या माथी लागले असे त्यांना सतत वाटत आहे कारण ते धर्मात्मा होते, धर्माचे पालन करणारे होते. या चिंतेत असताना युधिष्ठिर व त्यांचे सर्व बंधू त्यांच्या राजगुरूंकडे गेले व त्यांना विनंतीपूर्वक त्यांनी विचारले, हे गुरु, माझे सर्व जे बंधू होते त्यांचा नाश, माझ्या कुळाचा नाश आमच्या हातून झालेला आहे. हे फार मोठे पातक आमच्या हातून घडलेले आहे. मग या पातकचा नाश करण्याचा उपाय तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळेस त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले की हे धर्मात्मा, हे युधिष्ठिरा, तुला जर तुझ्या पापांचा नाश करायचा असेल तू ह्या पृथ्वीचे भ्रमण कर. या पृथ्वीवर जे जे तीर्थ असतील त्या तीर्थांमध्ये अन्नदान कर, पिंडदान कर, वस्त्रदान कर व तिथला महिमा ऐक. गुरूंची आज्ञा मानत पांडव पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघून गेले. पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना पांडव कुलिशा नाम नदीच्या तीरी आले. तो रम्य परिसर व ती नदी पाहून युधिष्ठिरास इच्छा झाली की हे नक्की नदीचे महात्म्य काय आहे. तर त्यांना तेथे महर्षी व्यासांचा आश्रम दिसला. सर्व पांडव बंधू महर्षी व्यासांना दर्शन करण्यास गेले व महर्षी ऋषींना त्यांनी प्रार्थना केली, हे ऋषीवर्य, या नदीचा महिमा काय आहे, तो महिमा तुम्ही आम्हाला सांगावा. चला तर मग पाहूया की महर्षी व्यास ऋषींनी कुलिशा नामक नदीचे महत्व आणि रेणुका मातेचे महात्म्य पांडवांना काय सांगितले ते पुस्तक घ्यायला विसरलो. कोणते? अरे तेच पुस्तक जे आपण माहुरगडला घेतलं होतं, रेणुका महात्मा. आता तुम्ही ऑफिसला चालले ना, आता पुस्तक कशाला हवंय? ते गायकवाड सर आहे ना, त्यांना धार्मिक पुस्तकांचे कलेक्शन करण्याची खूपच आवड आहे. हे ऋषीवर्य, आमचा प्रणाम स्वीकार करावा. हे युधिष्ठिर, सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही धर्माचे युद्ध जिंकलात. मागील वर्षात आमच्या कुळामध्ये जे घडले ते निश्चितच आमच्या राजशिष्टाचारास न शोभणारे असे होते. आमच्या हातून आमचे गुरु, गुरुबंधू, स्वकीय यांचा नाश घडलेला आहे.
स्वामी, हा प्रिय, आपण थोडा विश्राम करूया. अवश्य. आणखीन किती काळ आपल्याला असे भ्रमण करावे लागेल? जोपर्यंत अंतर्मन सांगत नाही तोपर्यंत. काय? हो, कोणतेही कार्य पूर्णत्वास गेल्यानंतर आपल्या मनातून संतुष्टी जाणवते. परंतु भ्राताश्री, सत्कर्म कितीही केलं तरी ते कमीच आहे. ब्रेन पॉवर सॉफ्टवेअर कंपनी, आमचे प्रोडक्ट्स आहेत कोर बँकिंग, मिल्क सॉफ्टवेअर, स्कूल मॅन कोअर, एम्प्लॉई सॉफ्टवेअर व इतर. धन्यवाद. आपल्या दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी 100% नैसर्गिक रसमलाई सरकी पेंड, वैभव ऑइल इंडस्ट्रीज, MIDC जिंतूर. साई कलेक्शन, आमच्याकडे शूटिंग शर्टिंग, फॉर्मल कॅज्युअल शर्ट तसेच स्त्रियांचे सौंदर्य फुलवणारे ब्रँडेड पैठणी, ब्रासो कॉटन सिल्क साडी सुद्धा मिळेल. मुलींसाठी व मुलांसाठी सर्व प्रकारचे किड्स वेअर मिळतील. आमचा पत्ता साई कलेक्शन, शॉप नंबर 6, रोनक सेंटर, विस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर. धन्यवाद. नांदेवालीकर सराफ, आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. आमचा पत्ता नवी पेठ पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. संस्थेची वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील DD सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम 10 रुपये घेऊन इतर कोणतेही कपात न करिता 100 दिवसात परतावा. हे दानशूर व्यक्तींनो, मी आपण केलेल्या दानाचा स्वीकार करतो. परंतु मी हे जाणण्यास इच्छुक आहे की आपण कोण आहात. आपल्या वेशभूषावरून तर आपण सर्वसाधारण व्यक्ती दिसतात, पण आपल्या चेहऱ्यावरील तेच पाहून कोणी ओळखेल की आपला संबंध कोणत्या राजघराण्याशी आहे. कृपया आपला परिचय द्यावा. मी हस्तिनापूरचा राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर व हे माझे सर्व अनुज व ही माझी धर्मपत्नी द्रौपदी. हे आपण काय करता आहात? आपली जागा आमच्या चरणात नसून आमच्या हृदयात आहे. स्वामी, हा प्रिय, आपण थोडा विश्राम करूया. अवश्य. स्वामी, हो प्रिय. आणखीन किती काळ आपल्याला असे भ्रमण करावे लागेल?
जोपर्यंत अंतर्मन सांगत नाही तोपर्यंत. काय? हो, कोणतेही कार्य पूर्णत्वास गेल्यानंतर आपल्या मनातून संतुष्टी जाणवते. परंतु भ्राताश्री, सत्कर्म कितीही केलं तरी ते कमीच आहे. सत्यवचन. माणसाच्या आयुष्याचे दोन पैलू असतात, एक पुण्याचा तर दुसरा पापाचा. जेव्हा पापकर्म हे पुण्यकर्मापेक्षा अधिक होते तेव्हा मनुष्यास नरक यातना भोगाव्या लागतात. आणि या नरक यातनेतून मुक्ती हवी असेल तर पुण्यकर्म हे पापकर्मापेक्षा अधिक असायला हवे. आपले पापकर्म तर पुण्यकर्मापेक्षा खूप अधिक आहे आणि आपल्याला तोपर्यंत पुण्यकर्म करावे लागेल जोपर्यंत आपले पुण्यकर्म हे पापकर्मापेक्षा अधिक होत नाही. तोपर्यंत आपल्याला अशीच भ्रमंती करत दान धर्म करावे लागेल. आम्ही तृष्णेने खूप व्याकुळ झालो आहोत. मी स्वयं आपल्यासाठी जलाचा प्रबंध करतो. भ्राताश्री, अर्जुन अजून आला नाही. भ्राताश्री, अर्जुन, काय झालं अर्जुन? हो भ्राताश्री, आम्ही जल आणण्यास गेलो होतो. पहा भ्राताश्री, श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. संस्थेची वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील डीडी सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम 10 रुपये घेऊन इतर कोणतेही कपात न करिता 100 दिवसात परतावा. 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा, भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा, ई बँकिंग सुविधा, फोन बँकिंग व SMS बँकिंग सुविधा देखील उपलब्ध. ठेवींचे व्याजदर 11.50% 31 दिवस व त्यापुढे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 12% 31 दिवस व त्यापुढे. संपर्कासाठी पत्ता: श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अरे वा, किती सुंदर परिसर आहे निसर्गाचे. आणि या जलाच्या मधुर ध्वनीने तर माझं मनच जिंकलं आहे. निश्चय मला याविषयी भ्राताश्रीला सूचित करायला पाहिजे. भ्राताश्री, अर्जुन अजून आला नाही. भ्राताश्री, अर्जुन, काय झालं अर्जुन? हो भ्राताश्री, आम्ही जल आणण्यास गेलो होतो. आणि तिथे आम्हाला एक निसर्गरम्य परिसर दिसला आणि त्याची ध्वनी एवढी मधुर होती की आम्हाला असं वाटतं की आपल्या सर्वांना तो आनंद घ्यायला पाहिजे. अवश्य. पहा भ्राताश्री,
इतक्या विशाल नदीचे पात्र पाहून आम्हास आश्चर्य वाटते. या नदीच्या पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे. या नदीच्या पाण्याची धून तर मधुर संगतीचा आभास करवतो. अवश्य ही कोणती तरी श्रेष्ठ नदी आहे. हो, कदाचित ही कोणती तरी महान दिव्य नदी असू शकते. या विशाल नदीचे महत्त्व फक्त व्यास ऋषी हेच सांगू शकते. पुत्र युधिष्ठिर, आयुष्यमान सांगा मला आपण का स्मरण केले? हे ऋषीवर, या नदीचे पात्र पाहून ही कोणती सर्वसामान्य नदी वाटत नाही, तर कोणती तरी अद्भुत नदी दिसते. आम्ही या नदीच्या महिमेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहोत. कृपया आम्हाला या नदीचा महिमा सांगून कृतार्थ करावे. अवश्य. या नदीत कुशिदा या नावाने ओळखले जाते. या नदीचे उगमस्थान हे अशा परिसरात आहे ज्या परिसरात भगवान महादेवांचे अवतार जगदंबी ऋषी आणि जगज्जननी माता दुर्गे मातेचा अवतार आई रेणुका माता यांचे वास्तव्य होते. हे ऋषीवर, आम्हास भगवान महादेवांचे अवतार चमदग्नी ऋषी आणि जगतजननी माता दुर्गेचा अवतार आई रेणुका देवी यांचे महात्म्य सांगावे. बसा राजे प्रताप. राजे, आपण इकडे येण्याचे काय प्रयोजन काढले? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण मला भेट देण्याची अनुमती दिली. मी आपली कुठल्या प्रकारे मदत करू शकतो? आमच्या शेजारील राज्याच्या राजाने आमच्या राज्यावर आक्रमण केले आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रामायण महाभारताचे पौराणिक अभ्यासक द्वैत अद्वैताचे पुरस्कर्ते भगवान निंबार्काचार्यांचा प्राचीन तर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि विसोबा या संतांचा वारसा शेवगावच्या भूमीला लाभला आहे. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूर याच पुण्यभूमीतील रेणुका माता देवस्थान गेल्या दशकापासून प्रति माहुरगड म्हणून लौकिक लाभलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या रूपानं शेवगावच्या आध्यात्मिक वैभवावर कळत चढला आहे. मुंबई विशाखापट्टणम 222 राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद तिसगाव राज्य मार्गावर शेवगावपासून 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. परिसरात शेकडो वृक्षवल्लींच्या सानिध्यामध्ये अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये श्री रेणुका माता आईसाहेबांचं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. 1100 चौरस फुटाचा प्रसन्न गाभारा तर 30 बाय 90 फुटाचा भव्य सभामंडप आहे. मुख्य मंदिरासभोवती महादेव, दत्त, तुळजाभवानी, महालक्ष्मीची मोठी तर मारुती, अत्री भगवान, अनुसया माता, जमदग्नी, कालभैरव, गणेश, परशुराम यांची छोटी छोटी टुमदार मंदिरे आहेत. त्यापुढे 16 खांबी पंचकुंडी यज्ञ मंडप आहे. तेथे नवग्रहांची मांडणी करण्यात आलेली आहे. याच मार्गावर पूजाविधी करणाऱ्या गुरुजींचं निवासस्थान आहे. शेजारी भंडाऱ्याची पाकशाळा असून बाजूला गोशाळा सुद्धा आहे. येथील आईसाहेबांचा अतिशय भव्य आणि विशाल तांदळा माहूरच्या मातृकुंडातून आणलेला आहे. मन प्रसन्न करणारं वातावरण आणि मनातील क्लेश दूर करून अपार शांतता, समाधान देणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे हे देवस्थान आहे. त्याचा प्रत्यय अनेक भाविकांना आलेला आहे. अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरल्यामुळं केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी येत आहेत. जिल्ह्यातील शिर्डी, कोकमठाण, देवगड, शिंगणापूर, रुद्रेश्वर, मढी, मोहोटा या ठिकाणी येणारे लाखो भाविक आणि पर्यटक अमरापूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात. या देवस्थानची निर्मिती 2007 अश्विन शुद्ध तृतीयेला झाली.
त्यामागील इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. देशातील 9 राज्यात 106 शाखांचा विस्तार असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रवर्तक प्रशांत चंद्रकांत भालेराव उर्फ श्री नाना सांधेदुखीने त्रस्त होते. आई वडिलांनी त्यांना कुलदैवताच्या दर्शनाला आणलं. दैवी चमत्कारच घडला. आई साहेबांकडून मिळालेले ऊर्जेमुळे ते गडाच्या 225 पायऱ्या चढून केव्हा वर आई साहेबांजवळ जाऊन बसले हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. नानांची सांधेदुखी गायब होऊन ते ठणठणीत बरे झाले. या देवस्थानची वैशिष्ट्य असं की येथील सर्व पूजाविधी माहूर गडाप्रमाणे होतात. सकाळी 6:30ला पूजेचा प्रारंभ होतो. प्रातस्मरणानंतर षोडोपचारे पूजाविधी संपन्न होतो. वेद पारायण, दुर्गा सप्तपदी इत्यादी पाठ होतात. देवीला रोज नवीन साडी नेसवली जाते. रोज सकाळी 11:25 पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर आरती होते. दुपारी 12 ते 5 विश्रांतीची वेळ असते. सायंकाळी 6 वाजता देवी स्तोत्रांचं पठण आणि 6:30ला सायंकाळची आरती होते. देवीची पंचपदी म्हणजे जोगवा, अभंग, अष्टके याद्वारे देवीची दृष्ट काढली जाते आणि रात्री 7:15 वाजता परशुरामाचा पाळणा, आईची शेज आरती आणि दुधाचा नैवेद्य आणि 5 पानांचा विडा दिला जातो. दर पौर्णिमेला नवचंडी यज्ञ, गुरुचरित्र पारायण आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. नवरात्रोत्सव, विजयादशमी, चैत्र पाडवा, नागपंचमी, कोजागिरी, पोळा, मकर संक्रांत, होळी, दिवाळी, पाडवा आणि लक्ष्मीपूजन आदी उत्सव प्रसंगी देवीला अलंकारांनी मढवून सोहळा आयोजित केला जातो. विशेष म्हणजे या देवस्थानातील सर्व मंदिरे, सभामंडप, अन्य वास्तू, गोशाळा भालेराव कुटुंबाने स्वतः उभारलेली आहेत. सर्व परिसर अपार श्रद्धेतून फुलवलेला आहे आणि म्हणून येथील प्रत्येक गोष्टीला खूप खूप बरकता आलेली आहे. वृद्धाश्रम, व्यायामशाळा असे अनेक विशेष प्रकल्प सुद्धा या ठिकाणी उभारले जाणार आहेत. श्री रेणुका माता प्रोडक्शन हाऊस मार्फत माझी रेणुका माऊली या मालिकेची निर्मिती नुकतीच या ठिकाणी झाली आहे. हे ऋषीवर आम्हास भगवान महादेवांचे अवतार चमदग्नी ऋषी आणि जगतजननी माता दुर्गेचा अवतार आई रेणुका देवी यांचे महात्म्य सांगावे. हे कुंतीपुत्र पांडवांनो, आता मी आपणास भगवान महादेवाचे अवतार जमदग्नी ऋषी आणि जगतजननी माता दुर्गेचा अवतार आई रेणुका माता यांचे महत्त्व कथन करणार आहे. हे आपण सर्वांनी एकाग्र चिंतेने श्रवण करावे. काशीराज राजा रेणू यांची कन्या रेणुका ही होती. महाराजांचा विजय असो. जय दुर्गा माता. बसा राजे प्रताप. राजे, आपण इकडे येण्याचे काय प्रयोजन काढले? महाराज, सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण मला भेटण्याची अनुमती दिली. यात आभार मानण्यासारखी काहीच नाही. ते आमचे कर्तव्यच आहे. मी आपली कुठल्या प्रकारे मदत करू शकतो? महाराज, आम्ही एका छोट्या राज्याचे राजे आहोत. आमच्याकडे सैन्य आणि संपत्ती कमी प्रमाणात आहे. हे पाहून आमच्या शेजारील राज्याच्या राजाने आमच्या राज्यावर आक्रमण केले आहे. आपण आम्हास व आमच्या प्रजेस संरक्षण द्यावे अशी विनंती घेऊन मी आपल्याकडे आलो आहे. राजे, आपण कुठलीही चिंता करू नका. या संकटाची कल्पना आपल्या दूताला मला अगोदरच दिली होती आणि आपल्या आगमनापूर्वी आम्ही त्याबद्दल कार्यवाही केली आहे. अहो, खरे तर आभार दुर्गा मातेचे. तिच्या कृपेमुळे आम्ही आपल्यासारख्या धर्माने चालणाऱ्या लोकांची मदत करू शकतो. आता आपण राज्यातल्या प्रजेचे व्यवस्थित पालन पोषण करावे आणि निर्धास्त मनाने आपल्या राज्याकडे प्रस्थान करावे.
महाराजे प्रताप यांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पोहोच करा. तशी महाराजांची आज्ञा. महाराजांचा विजय असो. आपण कोणती अशी चिंता करीत आहात की व्यवस्थित विश्रांती घेत नाही आहात? माझ्याकडे वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा सर्व काही आहे, सर्व काही. पण एकच गोष्ट नाही गुरुवर्य, मला संतती नाही. महाराज, आपणास संतती प्राप्त नक्की होईल, परंतु महाराज लवकर सांगा. आपले शब्द ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. मी तुम्हास पुत्र प्राप्त होण्याचा मार्ग सांगेन, परंतु तुमच्या 21 राण्यांपैकी एकाही राणीस मी आई होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत.